खेड्यांकडे चला हा संदेश महात्मा गांधीजींनी दिला होता, कारण भारताचा आत्मा खेड्यात वसलेला आहे. पण आज रोजगारासाठी आणि चांगल्या आयुष्यासाठी अनेक लोक शहरांकडे वळत आहेत. हे चित्र बदलण्यासाठी आणि गावांना पुन्हा एकदा स्वावलंबी बनवण्यासाठी पुणे जिल्ह्यातील वाफगाव आणि पूर या गावांमध्ये समृद्ध किसान प्रकल्प राबवण्यात आला. बाएफ आणि ब्लू डार्ट यांच्या CSR फंडमधून हा प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण झाला असून आज ही गावे प्रगतीच्या वाटेवर आहेत. या प्रकल्पाचे यश प्रामुख्याने 3 महत्त्वाच्या स्तंभांवर उभे आहे. ते म्हणजे आधुनिक शेती, जलसंधारण आणि महिला सक्षमीकरण. बाएफ प्लायवूड्स महाराष्ट्र आणि ब्लू डार्ट DHL CSR यांच्या निधीतून गेल्या 2 वर्षापासून समृद्ध किसान प्रकल्प हा खेड या तालुक्यामध्ये 3 गावांमध्ये राबवला गेला आहे. समृद्ध किसान प्रकल्प हा जो 2 ते 3 वर्षापासून आपण या 2-3 गावांमध्ये राबवित आहे, याचा पिण्याच्या पाण्यासाठी, कृषीसाठी आणि शेतकऱ्यांच्या ट्रेनिंग आणि कॅपॅसिटी बिल्डिंगसाठी हा प्रकल्प खूप आम्हाला मदतीचा झालेला आहे. समृद्ध किसान प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या पुढच्या 2 ते 3 वर्षांमध्ये अजून उरलेल्या गावांमध्ये वॉटरशेड आणि सुधारित शेतीसाठी काम करण्याचा स्कोप आहे. त्यासाठी समृद्ध किसान प्रकल्प हा मोठ्या प्रमाणात कसा होईल यासाठी बाएफ प्रतिबद्ध आहे. शेती हा आपल्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे. समृद्ध किसान प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचं मार्गदर्शन करण्यात आलं. रासायनिक खतांचा वापर कमी करून जमिनीचा पोत सुधारण्यासाठी गांडूळ खत निर्मितीचे युनिट्स बसवून देण्यात आले. तसंच पिकांवरील किडीचा नायनाट करण्यासाठी सोलर ट्रॅप अर्थातच सौर कीटक सापळे आणि कामगंध चिकट सापळे यांसारख्या पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. मोफत बियाणे, खते आणि भाजीपाल्याची रोपं मिळाल्यामुळे शेतकऱ्यांचा खर्च कमी झाला आणि उत्पादनात मोठी वाढ झाली. पहिल्यांदा आम्ही पूर्ण रासायनिक खतावर अवलंबून अशी प्रकारे शेती करायचो. पण त्या रासायनिक खतामुळे ना शेतीचा पूर्ण पोत खराब झालेला आणि रासायनिक खतांच्या वाढत्या किमतीमुळे शेतीचा खर्च खूप व्हायचा, परवडत नसायची ती शेती. मग त्याच्यानंतर बाएफ संस्था आणि ब्लू डार्ट ह्या कंपनीने आम्हाला गांडूळ खताची बॅग दिली. त्याच्यामुळं आम्ही गांडूळ खत तयार केलं. गांडूळ खत तयार करताना पालापाचोळा आणि शेण हे वापरलं, तर एकदम सुंदर प्रकारे असं आमचा गांडूळ खताची बॅग तयार झालेली आहे. त्याच्यामुळं ते गांडूळ खत शेतात टाकलं तर रासायनिक खताचा खर्च होत नाही, प्लस जमिनीचा पोत सुधारतो आणि उत्पन्नात वाढ होते. जे तुम्ही आम्हाला सेंद्रिय खत दिलं त्या खताचा आम्ही या प्लॉटवर उपयोग केलेला आहे आणि तुम्ही आत्ता पाहू शकता दुसरं कुठलंही खत वापरलेलं नाही. भुईमुगाच्या पानांची साईज पहा, त्याचे कलर बघा आणि एकदम रिझल्ट मला आजपर्यंत ओके वाटतोय. मी दुसरं कुठलंही खत त्या भुईमुगाला टाकलेलं नाही आणि आत्ता मला त्याच्यामार्फत फार छान रिझल्ट आलेला आहे. काय झालं आहे, पहिली गोष्ट रासायनिक खतं लई महाग झाल्यामुळे आपण ही अशी जर खतं वापरली शेती भुसभुशीत राहते आणि ह्या खतामुळं जमिनीचा पोत पण वाढतो. त्या खतांनी जमिनी नापीक होण्याच्या मार्गावर लागलेल्या आहेत. ती एक गोण घ्यायचं म्हणलं तर 2,000 रुपयाच्या आत गोण नाही. त्यामुळं ती खतं परवडत नाही. ही खतं एकदम उपयोगी आहेत. ह्या ट्रॅपचं वैशिष्ट्य म्हणजे हा ट्रॅप दिवसभर चार्जिंग होऊन या संध्याकाळी यामध्ये निळी लाईट लागते. त्या निळी लाईटीने शत्रुकिडे आहे ना हिप्नोटाईज झाल्यासारखे याच्याकडे आकर्षित होतात आणि इथं खाली या टपामध्ये पाणी असल्यामुळे ते इथं आकर्षित होऊन यात मरण पावतात. मरण पावल्यामुळे आपल्या शिपणी जी आपण किड्यांसाठी शिपणी करतो त्या शिपणीचा आपल्याला खर्च कमीच होतो, वजा केला जातो आणि याच्यामुळे रिझल्ट चांगला भेटतो. आणि हा जो प्लॉट झालेला आहे या प्लॉटच्या माध्यमातून उत्पन्न भरघोस असं मिळेल. आणि या प्लॉटचा साधारणतः 10 गुंठ्यामध्ये हा प्लॉट आहे माझा आणि या प्लॉटमधून सरासरी या खरबुजामधून उत्पन्न 1,00,000 ते 1,25,00,000 मिळण्याची अशी शक्यता आहे. पाणी हेच जीवन आहे हे ओळखून या प्रकल्पात जलसंधारणावर विशेष भर दिला गेला. गावातील तलावांमधील गाळ काढण्यात आला. यामुळे जमिनीतील पाणी साठवण्याची क्षमता वाढली. पाणी बचतीसाठी शेतकऱ्यांना तुषार सिंचन आणि ठिबक सिंचन यांसारखी आधुनिक साधनं उपलब्ध करून दिली, ज्यामुळे कमी पाण्यात जास्त पीक घेणं शक्य झालं आहे. ह्या वाफगावमध्ये एक समृद्ध किसान जे बाएफ संस्था आहे त्यांनी आम्हाला एक ड्रिपचं वाटप केलं होतं. तर त्या ड्रिपचं वाटप केल्यामुळं आम्हाला कमी पाण्यामध्ये
ह्या ड्रीपमधून एक चांगल्या प्रकारे नियोजन करता आलं आहे आणि ह्या एवढ्या दुष्काळाच्या परिस्थितीतसुद्धा पाण्याचं नियोजन करून आपण हा तांबट्याचा प्लॉट लावलेला आहे टोमॅटोचा. हे आत्तापर्यंत ह्या टोमॅटोचे एक 10 तोडे झालेले आहेत. सरासरी एका तोड्याला 125 ते 150 कॅरेट निघालेले आहे आणि साधारणतः त्याला 13-14 रुपये भाव मिळालेला आहे एक नंबरला. आणि अजून तरी एक 5-6 तोडे होण्याची आशा आहे. याच्यामधून सुद्धा एक 200-300 कॅरेट अजून निघल. गावात वारंवार विजेची समस्या भेडसावत असल्यामुळे गावाला होणारा पाणी पुरवठा सुरळीत होत नव्हता. म्हणून या प्रकल्पाअंतर्गत संस्थेने गावाला पाणी पुरवठा करण्यासाठी सौर पंपाची स्थापना करून दिलेली आहे. यामुळे दिवसा गावातील लोकांना पाणी मिळत आहे. समृद्ध किसान प्रकल्पाअंतर्गत वापगावच्या ही जी पाणी पुरवठ्याची विहीर आहे, या विहिरीसाठी बायप संस्थेच्या माध्यमातून एक सोलर प्रकल्प या ठिकाणी उभा करण्यात आला. 7.5 HP त्या ठिकाणी मोटर आहे. अनेकदा ग्रामीण भागात लाईटची अडचण येते, वीज वेळी या वेळी येत जात असते आणि त्याच्यामुळं या सोलर पंपमुळं दिवसभरात आम्ही केव्हाही मोटर चालू करू शकतो आणि आमची पाण्याची समस्या त्या ठिकाणी दूर झालेली आहे. हे सोलर पंप जोडल्यामुळं वीज बिल ग्रामपंचायतीच्या त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात यायचं. तो जवळपास सगळा खर्च वीज बिलाचा या सोलरच्या पंपाच्या माध्यमातून वजा झालेला आहे आणि त्याच्यामुळे ग्रामपंचायतीला देखील तो वेगळा फायदा झालेला आहे. कोणत्याही गावाचा विकास तेव्हाच पूर्ण होतो जेव्हा तिथली महिला सक्षम असते. महिलांना केवळ चूल आणि मूल या चक्रातून बाहेर काढण्यासाठी त्यांना गावातच विविध छोटे मोठे व्यवसाय सुरू करून दिले. प्रशिक्षण आणि मदतीमुळे आज गावातील महिला स्वतःच्या पायावर उभ्या आहेत. त्यांच्या आत्मविश्वासात झालेली वाढ ही या प्रकल्पाचे सर्वात मोठे यश आहे. समृद्धी किसान प्रकल्प यांकडून शेवईची मशीन मिळाली. आम्ही चारुंबा महिला बचत गट तयार केला. त्या बचत गटातून आम्ही महिलांनी शेवया बनवायला सुरुवात केली. त्याचबरोबर आम्ही सर्वजण शेती करत होतो. या शेवईच्या मशीनमुळे आम्हाला ते काम करण्यास मिळाले. आम्ही त्याची विक्री महिन्यातून 5 ते 6 हजार रुपये मिळते. शेजारील महिला तसेच बाजारात जाऊन सुद्धा आम्ही शेवया विक्री करतो. आम्ही स्वतःच्या पायावर उभे राहणार आहोत. तसेच आम्ही आमच्या मुलांचेही शिक्षण पूर्ण करणार आहोत. आनंद होतोय की आम्ही स्वतःच्या पायावर उभे राहिले आहोत. शेती मजुरी करीत होते मी. मजुरीतून मला की जोडधंदा कशासाठी पाहिजे, माझे मिस्टर अपघाती याने वारलेले आहेत. तर मला 2 मुलं, त्यांना शाळा शिकवायची. तर मग मला शेतीवर मजुरीत हे होत नाही, शिल्लक राहत नाही. तर मी जोडधंदा केला आहे. जोडधंद्यासाठी मला एक पिठाची गिरणी समृद्धी किसान योजनेने दिलेली आहे. तर त्याच्यासाठी मी पिठाची गिरणी आणि दळण दळते. तर मला त्याच्यात भेटतात किती 2-3-4 हजार रुपये असे भेटतात. तर मला त्याच्यासाठी मी शाळेसाठी त्याचा उपयोग करते आणि घरातही खर्च चालतो माझा त्याच्यासाठी. आणि कसं म्हणजे दोन्ही पण शेतीत एवढं उत्पादन नसल्यामुळे मला दोन्ही पण जोडधंदा चालू असल्यामुळे माझे घर खर्च पण चालतो आणि मुलांचे शिक्षणही चालते. तर शेजारी दळणं पण येतात, 3-4 हजार रुपये होतात. तर अजून पण दळणं चालू होतील. आज वाफगाव आणि पूर या गावांचं स्वरूप बदलले आहे. समृद्ध किसान प्रकल्पानं हे सिद्ध करून दाखवलं आहे की जर योग्य मार्गदर्शन आणि आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळाली तर आपली खेडी खऱ्या अर्थानं समृद्ध होऊ शकतात. ही केवळ एका प्रकल्पाची गोष्ट नसून ग्रामीण भारताच्या उज्ज्वल भविष्याची एक नवी वाटचाल आहे.